भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आज दाखवते तुम्हाला पालक पराठा. चला तर मग एक जुडी घेतलेले आणि ती स्वच्छ निवडून धुवून उकळत्या पाण्यामध्ये ती पानं टाकून घेतलेले आहेत आणि उकळून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. पेस्ट तयार करून घ्यायची याची. हवं तर तुम्ही कच्चं देखील कट करून घालू शकता, तेही छान लागतं, असंही छान लागतं. आणि एक मोठा पेला असतो ना, तितकं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी आता बेसन घालून घेऊ त्याच्यामध्ये. बेसनामुळे पराठ्याला चव छान येते. 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे. जिरा पावडर 1 चमचा घालून घेऊ. आणि खूप हा चवीला लागतो, मस्त लागतो पराठा. कोथिंबीर आणि आता घालू चाट मसाला थोडासा, अर्धा चमचा. आलं, लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि 1 चमचाभर ना ओवा असतो ना आपला, थोडासा क्रश करायचा आणि तो पण घालून घ्यायचा. म्हणजे पराठ्याला खूप चव छान येते आणि पचनास हलका असतो. आता त्याच्यामध्ये घालू 1 चमचाभर मोहन घालून घेऊ. म्हणजे पराठा जो आहे तो एकदम असा सॉफ्ट बनतो. आणि जी पेस्ट तयार करून घेतली होती ते देखील ॲड करायची आहे. पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. हवं तर पालक जास्त वापरायचा. मग जेवढं तुमचं पीठ असेल ना तितकं पालक घ्यायचा. आता एका वाटीसाठी ना पूर्ण पेंडी लागलेली आहे आणि पेंडी लहान मोठ्या असतात, त्यामुळं बघूनच हे करायचं. आता हे हातानेच मळून घेऊ. जसं आपण पोळीला पीठ मळतो ना त्याप्रमाणे घट्ट पीठ मळून ठेवायचं. आणि 1-10 मिनटं ठेवलात ना पीठ मळून तर छान सॉफ्ट होतं आणि आणखीनच त्याला हे होतं. आणि ज्या वेळेला आपण मळतो तो गोळा, थोडीशी बोटं उठवायची त्याच्यात. शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, कारण असाच गोळा ठेवायचा नसतो. आणि आता हे मळून झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवून देऊ. चला तर मग आता मस्तपैकी आता ह्याची पोळी लाटून घेऊ. जसं गोल पाहिजे तुम्हाला किंवा तर मी चौकोनी आकार याला देणार आहे. आता गोलही छान दिसतो, चौकोनीही छान दिसतो. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही लाटून घेऊ शकता. आणि जर तुम्ही डाएट प्रेमी नसाल तर तेल भरपूर लावायचं आणि डाएट प्रेमी असाल तर कमी लावायचं. आता हे अशा घडी घालून घ्यायचं आहे. मला चौखणी बनवायचं आहे तर मी असे घडी घालत आहे त्याला. आणि भरपूर आयर्न असतं, कॅल्शियम असतं, केसांची वाढ चांगली होते. पालक हा नेहमीच जर तुम्ही 1 ग्लास ज्यूस घेतलात तर भरपूर ह्याचे बेनिफिट्स आहेत. आता हा पातळ असा लाटून घेऊ. जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही, असं मीडियम लाटून घ्यायचं आहे. आणि खूप भन्नाट म्हणजे भन्नाट लागतो आणि पटकन होतो. आणि पालक काय 12 महिने पालक मिळतो बाजारामध्ये, त्यामुळं काय काळजी करायचं कारण नाही. ज्या वेळेला आपल्याला खावासा वाटतो पराठा, आणायचं, मस्तपैकी पराठा बनवायचा. आता दोन्ही बाजूनी ना शेकून घ्यायचा आहे त्याला चांगला. असे शेकून घ्यायचं आणि आणखीन थोडंसं तेल लावायचं. आणि मी मगाशी म्हणाले तसं डाएट प्रेमी नसेल तर भरपूर असं तेल लावून तूप लावून भाजून घ्यायचं. खूप भन्नाट लागतो हा दह्याबरोबर, मस्त लागतो. नाहीतर खोबऱ्याच्या चटणीवर सुद्धा खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता आणि टिफिनला सुद्धा देऊ शकता. आणि सर्वांना आवडतो, पण लहान मोठा सर्वांना आवडत असतो पराठा. आता हा काढून घेऊ. असेच सगळे बनवून घ्यायचे आहेत पटापट. आणि दिसायला तर कलर किती मस्त वाटतं बघा. नैसर्गिक कलर आहे, कुठल्याही कलरचा वापरायची काही गरज नाही त्याला. आणि असे चांगले शेकून घ्यायचे खरपूस मस्त. आणि दह्याबरोबर मस्त ताव मारायचा त्याच्यावरती, पराठ्यावरती. छान असा भाजून घेतलेला आहे, पाहू शकता. ह्याची इडलीसुद्धा छान लागते, डोसा छान लागतो. जे आवडते ना तुम्ही करायचं. ह्याची हे सुद्धा छान लागतात. शंकरपाळी पण खूप मस्त लागते. असंच जर पिठामध्ये मळायचं, जसं आपण आता पीठ मळलोय ना पराठ्याला तसंच मळायचं. आणि पातळ लाटायची पोळी आणि मस्त शंकरपाळ्या तळून घ्यायच्या खरपूस. खूप छान लागतात त्या पण. आणि गरमागरम आपला पराठा तयार आहे, हे पाहू शकता. दह्याबरोबर मस्त लागतो. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्यास विसरू नका, तसेच कमेंट करण्यास विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.